मी असा एकही बाप पाहिला नाही की त्यांच्या मुलीचा बलात्कार झाला आहे, त्यामुळे त्या बलात्काराचा खून बापाने केला आहे. समाजामध्ये तुम्हाला हजारो प्रकरण असे पाहायला भेटतील की त्यांच्या मुलीनं प्रेमविवाह केला आहे म्हणून त्या स्वतःच्या मुलीचं आणि त्या मुलाची हत्या केलेली आहे. तिला वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात घेऊन गेलेले ते. 1:30 वाजता ती खाली आली, 2 वाजता इकडे आमच्या जावेकडे होती. मी आले, घरात एंट्रन्स केला आमच्या, तेव्हा ती बाहेर खेळत होती आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी हिथून घेऊन गेलेल्याचं कृत्य दिसलं. खूप छोटं बाळ होतं ते, रोज बघत होतं ते. 5 मिनिटासाठी आमची चूक झाली असं वाटतंय आता. जेव्हा कॅमेऱ्यामध्ये दिसलं ना तो माणूस घेऊन चाललाय, हा, तेव्हा मग ते तिकडे बघितलं आणि गोठ्याच्या मागं शेड आहे, तिथं त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. पुण्यामध्ये एका 62 वर्षाच्या नराधामानं 3.5 वर्षाच्या मुलीचं बलात्कार करून तो एका शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून त्या मुलीची हत्या केलेली आहे. या अगोदर सुद्धा त्या नराधामानं 2 मुलीचं बलात्कार करून तो जेलमध्ये जाऊन जेलमधून सुटून 5 वर्ष झाली होती. तो सांडासारखा मोकळा फिरत होता. आता लोक बोंबलत फिरत आहेत की त्या नराधामाला आमच्या हवाली करा, त्याला फाशीची शिक्षा द्या. आता एकदा का तो त्या पोलिसाच्या हवाली लागल्यानंतर त्याचं काही होणार नाही, तो सुरक्षित असेल. तुम्हाला जे काही करायचं होतं ते त्या नराधामाला पोलिसाच्या हवाली देण्याच्या अगोदरच करायला पाहिजे होतं. त्या नराधामाचे हात पाय तोडून त्याची चौरंग करून मगच पोलिसाच्या हवाली द्यायला पाहिजे होतं. मुलींच्या वडिलांना वाटतं की आपली मुलगी जर प्रेमविवाह केला असेल तर आपली मान समाजामध्ये खाली होईल, म्हणून त्या मुलीची आणि त्या मुलाची हत्या तुम्ही करता. परंतु ह्या क्रूर नराधामाला तुम्ही पोलिसांच्या हवाली का करता? एकाची मुलीला बलात्कार केला आणि हे मारतात. मार, अरे मार रे, मार, 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 मार. ह्या पोलिसांना सुद्धा आई बहिणी आणि मुली असतीलच ना. या आंदोलकाचं सपोर्ट करण्याऐवजी या आंदोलकावर तुम्ही लाठीचार्ज करता आहात. तुम्हाला थोडी तरी लाजा वाटली पाहिजे.